श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 30 नोव्हेंबर मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. धनु राशीला येणारा नोव्हेंबर महिना कोणते फळ देणार? या महिन्यात तुम्हाला कोणते नवीन अनुभव येतील? करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील का? नशीब तुम्हाला कोणत्या वळणावर घेऊन जाणार? तुमची मेहनत कामी येईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनु राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धनु राशीच्या व्यक्तींना येणारा नोव्हेंबर महिना प्रगतीचा असेल. या महिन्यात तुम्हाला आव्हानांसोबत काही नवीन संधी मिळतील. ग्रहांची हालचाल तुमच्या व्यावसायिक, वैयक्तिक आणि आर्थिक जीवनावर मोठा प्रभाव टाकतील. त्यामुळे तुम्हाला काही क्षेत्रात चांगले यश मिळेल, तर काही क्षेत्रात संयम आणि धैर्याची आवश्यकता असेल. तुम्ही सर्व कामाचे योग्य नियोजन केल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येतील. आरोग्य. धनु राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिना आरोग्याबाबत चांगला असेल, पण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडी अस्थिरता जाणवेल. तुम्हाला सांधेदुखी, थंडी, खोकला असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे संतुलित आहारावर भर द्या आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे राहील. तसेच मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यासाठी योग किंवा ध्यान केल्यास मन स्थिर राहील. तुम्हाला महिन्याच्या शेवटी आरोग्यात खूप चांगली सुधारणा दिसून येईल. तुमची शारीरिक ऊर्जा वाढेल, पण प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन. धनु राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबातील वातावरण हसते खेळते राहील. घरातील मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. घरात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन किंवा एखाद्या समारंभाची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या महिन्याच्या शेवटी तुम्हाला नातेवाईकांसोबत प्रवासाचे योग आहेत. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तसेच तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचा नवीन मित्रपरिवार तयार होऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. धनु राशीच्या व्यक्तींना या महिन्यात अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची कामे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्व करता येईल. तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या शेवटी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. सरकारी नोकरदारांना पदोन्नती किंवा बढतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही स्पर्धा किंवा प्रकल्प सादरीकरणात आघाडीवर राहाल. तसेच धनु राशीच्या व्यावसायिकांना हा महिना विशेष लाभदायक ठरेल. तुम्ही नवीन व्यवहार किंवा नवीन भागीदारी करू शकाल. जुन्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. आर्थिक स्थिती. धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक जाईल. तुम्हाला 20 नोव्हेंबर नंतर उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम असेल. पण तुम्ही रिअल इस्टेट किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर संतुलित बजेट पाळले तर महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता राखता येईल. तुम्हाला महिन्याच्या पहिल्या भागात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील, कारण काही अचानक खर्च उद्भवू शकतात, जसे वैद्यकीय खर्च किंवा वाहन खर्च. त्यामुळे सावध राहा. आपले बजेट ठरवून ठेवा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. धनु राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना खूपच रोमॅन्टिक आणि थोडा भावनिक जाईल. महिन्याच्या पहिल्या भागात तुमचे जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही संवादात स्पष्टता ठेवा. जोडीदाराला अधिक वेळ द्या. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुमच्या नात्यात प्रेम वाढेल. धनु राशीच्या अविवाहित व्यक्तींना प्रवास किंवा सोशल मीडियाद्वारे एखादी विशेष व्यक्ती भेटू शकते. तसेच वैवाहिक जीवनात हा काळ थोडा संवेदनशील राहील. तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल. तुम्ही छोट्या गोष्टीवरून वाद घालणे टाळा. महिन्याच्या शेवटी तुमचे वैवाहिक नाते अधिक दृढ होईल. उपाय. धनु राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात सकारात्मक फळ मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. ओम भृगु बृहस्पती नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपावा. प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तगुरूंची पूजा करा. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक दान करा. पिवळ्या रंगाचा वापर वाढवा.
कपडे किंवा दागिन्यांमध्ये अधिक पिवळा रंग वापरा. एकूण धनुराशीला नोव्हेंबर महिना नवीन अनुभव, प्रगती आणि समजुतीचा असेल. तुम्हाला आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल, प्रेमसंबंध दृढ होतील आणि आरोग्यातही सुधारणा होईल. तसेच कामात यश मिळेल, परंतु संयम आणि समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. तुम्ही सकारात्मकता टिकवा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.